नमस्कार, मी सौरभ कोरटकर. तुम्ही बघत आहात TV9 मराठी. आता आपण बघूयात सुपरफास्ट 50 बातम्या. नाशिकमध्ये महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसेंना दिलासा. शेवटच्या क्षणाला पळापळ करत अखेर अपक्ष उमेदवार अनिल जाधवांचा उमेदवारी अर्ज मागे. दिंडोरी लोकसभेतून हरिश्चंद्र चव्हाण यांची अखेर माघार. भाजप पदाधिकाऱ्यांच्या मध्यस्थीला यश, तर भारती पवार यांना मोठा दिलासा. शांतिगिरी महाराज नाशिक मतदारसंघातून निवडणूक लढण्यावर ठाम. गिरीश महाजन, दादा भुसे नाशिकमध्ये तळ ठोकून. नाशिक दिंडोरी मतदारसंघात अर्ज माघारीचा शेवटचा दिवस. नाशिकचा आवाज शांतिगिरी महाराज. शांतिगिरी महाराजांकडून बॅनरबाजी करत मतदान करण्याचं नागरिकांना आवाहन. शांतिगिरी महाराज अपक्ष निवडणूक लढवण्यावर ठाम. नाशिक लोकसभा मतदारसंघात ठाकरे गटाला धक्का. उमेदवारीवरून नाराज नेते विजय करंजकर यांचा शिवसेनेच्या शिंदे गटात प्रवेश. अपक्ष अर्ज मागे घेऊन करंजकर गोडसेंना पाठिंबा देण्याची शक्यता. जळगावमध्ये भाजप प्रवेशाआधीच खडसेंकडून सून रक्षा खडसेंचा प्रचार सुरू. चोपड्यामध्ये भाजप पदाधिकाऱ्यांच्या भेटीगाठी, तर भाजप प्रदेशाध्यक्षांच्या सूचनेनुसार दौरा करतोय खडसेंचं वक्तव्य. बीडमध्ये पंकजा मुंडे आणि समर्थक महिलेचा मुक्त संवाद. ताई, आमच्या गावाला तुम्ही रस्ता दिला, आता आम्हाला गाडी पण द्या. प्रचार सभेत समर्थक महिलेची पंकजा मुंडेंकडे मागणी. धरणगावच्या पाळधी गटात महायुतीकडून जोरदार प्रचार. स्मिता वाघ यांच्या प्रचारासाठी मंत्री गुलाबराव पाटील सहभागी. जनता आमच्या बाजूने, आमचा विजय पक्का. गुलाबराव पाटलांकडून विश्वास व्यक्त. असदुद्दीन ओवैसींचा छत्रपती संभाजीनगरमध्ये इम्तियाज जलील यांच्यासाठी प्रचार. घरोघरी जात ओवैसींचा प्रचार सुरू. पंकजा मुंडेंसाठी आमदार बबनराव लोणीकरांकडून प्रचार. माजलगावातील मतदारांशी लोणीकरांचा संवाद. कोल्हापुरात राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या स्मृतिदिनानिमित्त शाहू छत्रपती हसन मुश्रीफ आणि राजेश क्षीरसागर यांच्याकडून अभिवादन. समाधीस्थळावर हजेरी लावत शाहू महाराजांना मानवंदना. रत्नागिरीत रामदास कदम यांच्या गावात लागणार विरोधी पक्षाचा बूथ. ठाकरे गटाच्या बूथसाठी उद्योजक सदानंद कदम स्वतः उपस्थित राहणार. मावळ मतदारसंघातील 3 उमेदवारांना निवडणूक अधिकाऱ्यांची नोटीस. वंचितच्या माधवी जोशी, मवियाचे संजोग वाघेरे आणि महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणेंना नोटीस. निवडणुकीतील दैनंदिन खर्चात तफावत आढळल्यानं नोटीस जारी. तिसऱ्या टप्प्यात उद्या लातूर मतदारसंघात मतदान. 19,77,042 मतदार मतदानाचा हक्क बजावणार. मतदान प्रक्रियेसाठी 16,765 कर्मचारी तैनात. बारामतीच्या पुरंदर तालुक्यात 410 मतदान केंद्रांचं 11 सहाय्य मतदान केंद्र सज्ज. उद्याच्या मतदान प्रक्रियेसाठी 43 क्षेत्रीय अधिकाऱ्यांचीही नेमणूक. पुण्यात मतदानाच्या दिवशीच आठवडी बाजार बंद राहणार. येत्या 7 मे रोजी बारामती, 13 मे रोजी पुणे, मावळ, शिरूरमधील सर्व आठवडे बाजार बंद ठेवण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश. उद्या मतदानाच्या दिवशी रत्नागिरीतील 14 आठवडी बाजार बंद राहणार. मंडणगड, दापोली, खेड, चिपळूणमधील आठवडी बाजारही बंद राहणार. जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांचे आदेश. बारामती लोकसभा मतदारसंघाच्या मतदानासाठी प्रशासन सज्ज. एकूण 2,516 मतदान केंद्रावर पार पडणार मतदानाची प्रक्रिया. 23,72,000 मतदार बजावणार मतदानाचा अधिकार. धाराशिवच्या जिल्हाधिकाऱ्यांकडून स्ट्रॉंग रूम आणि मतमोजणी केंद्राची पाहणी. मतदान केंद्रात सीसीटीव्हीसह इतर यंत्रणा कार्यान्वित. पोलीस प्रशासनही सज्ज. कराडमध्ये मतदानाची तयारी अंतिम टप्प्यात. कराड दक्षिण उत्तर मतदारसंघातील 681 मतदान केंद्रावर उद्या मतदान. 1,800 कर्मचारी 60 वाहनांमधून मतदान साहित्य केंद्रावर नेणार. माढा लोकसभा मतदारसंघासाठी उद्या मतदान प्रक्रिया. माढ्यात मतदान साहित्य वाटप. 2029 मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया पार पडणार. 19,96,100 मतदार मतदानाचा हक्क बजावणार. सोलापुरात भर उन्हात मतदान कर्मचाऱ्यांची ईव्हीएम मशीन घेऊन पायपीट. मतदान साहित्य वाटप केंद्रापासून एसटी पर्यंत कर्मचाऱ्यांचा पायी 1.5 किलोमीटर प्रवास. प्रशासनाकडून गैरसोय झाल्याने कर्मचाऱ्यांकडून नाराजी व्यक्त. लातूरमध्ये मतदारांना प्रोत्साहन देण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना. प्रथम मतदान करणाऱ्या 51 महिलांना पैठणी आणि पुरुषांना सफारी सूट मोफत देण्यात येणार. द्वारकादास मॉलचा अनोखा उपक्रम. बारामती मतदारसंघातील नागरिकांना मतदानासाठी सार्वजनिक सुट्टी देण्याचे आदेश. नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी जिल्हाधिकारी सुहास दिवसेंचे आदेश.
चंद्रपूरमध्ये आचारसंहिता उल्लंघन प्रकरणी तब्बल 1.25 महिन्यानं कारवाई. बनावट व्हिडिओ फॉरवर्ड केल्याप्रकरणी युवक काँग्रेसच्या 2 पदाधिकाऱ्यांना अटक. भाजपच्या तक्रारीनंतर अमोल वानखेडे, अरुण गायकवाड यांना अटक. बीडमधील 2 कोटींच्या चंदन जप्तीचे प्रकरणातील बालाजी जाधव मुख्य आरोपी. बालाजी जाधव हा शरद पवार गटाचे नगरसेवक आणि बजरंग सोनवणे यांचा निकटवर्तीय. नांदेडच्या तरुण शेतकऱ्याने शेवगा लागवडीतून कमावलं लाखोंचं उत्पन्न. 2 एकरात शेवगा असून आतापर्यंत 55,000चा खर्च. वाढत्या उष्णतेमुळे कोकणात भाजीपाल्याची आवक घटली. दरात वाढ. जवळपास सर्व भाज्यांचे दर 100 रुपये किलो. चंद्रपूरच्या साखरपाई गावात 4 गावात फळं लागवड करणाऱ्या शेतकऱ्याच्या शेतात गवसला 700 ग्रॅमचा पेरू. गोड चवीच्या मोठ्या पेरूची सर्वत्र चर्चा. बीड जिल्ह्यात मागील महिन्यात अवकाळीमुळे फळबाग आणि पिकांचं नुकसान. शेतकऱ्यांकडून नुकसान भरपाईची मागणी. नांदेडच्या बिलोलीमध्ये फणस लागवडीतून शेतकऱ्याची चांगली कमाई. शेतकरी राजेंद्र तोटावाडांनी लावलेल्या फणसाला बाजारात चांगली मागणी. लासलगावसह नाशिकच्या प्रमुख 15 बाजार समित्यांमधील व्यापारी माथाडी कामगारांमध्ये लेवी प्रश्नी वाद. लासलगाव मुख्य आवारापेक्षा उपबाजार विंचूरमध्ये कांद्याची आवक अधिक. धाराशिवमध्ये गेल्या वर्षीच्या अवकाळीने झालेल्या नुकसानीची अद्याप मदत नाही. पंचनामे पूर्ण करून मदतीचा अहवाल शासनाकडे. शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत. परभणीत यंदा तापमानाने उच्चांक गाठला. पारा 43.2 अंश सेल्सिअसवर. प्रशासनाकडून नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन. उन्हापासून बचावासाठी नागपूरच्या टेकडी गणपती मंदिरात मिस्ट कूलिंग सिस्टीम. मंदिरात येणाऱ्या भाविकांना थंड वातावरणात बाप्पाचं दर्शन. नांदेड जिल्ह्यात पारा वाढला. 42 अंश सेल्सिअस इतक्या उच्चांकी तापमानाची नोंद. तापमानाचा शेती पिकांना फटका. पीक करपण्यास सुरुवात. उष्णतेच्या लाटेमुळे धरणातील पाणीसाठा कमी. राज्यातील सर्व धरणांमध्ये सरासरी 28.6% पाणीसाठा. जलसंपदा खात्यात चिंतेचं वातावरण. दक्षिण पुणे परिसरातील गावांमध्ये भीषण पाणी टंचाई. भिलारेवाडी, मांगडेवाडी आणि गुजर निंबाळकर वाडीतील नागरिक पाण्यासाठी हतबल. पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना पैसे मोजण्याची वेळ. ऐन उन्हाळ्यात जुन्नरच्या खामुंडी ग्रामपंचायतीचा पिण्याच्या पाण्याचा प्लांट बंद. नागरिकांचे हाल. प्लांट लवकरात लवकर दुरुस्त करण्याची ग्रामस्थांची मागणी. परभणीत धरणातील पाणीसाठा चिंताजनक. येलदरी जलाशयात केवळ 30% पाणी. पावसाचं प्रमाणही कमी असल्यानं पाणी टंचाई. वाशिममध्ये वाढत्या तापमानामुळे वन्य प्राण्यांची पाण्यासाठी वणवण. वनोजामधील प्रादेशिक जंगलात वन्य प्राण्यांसाठी लोकवर्गणीतून कृत्रिम पाणवठ्यांची सोय. नागपुरात पुढील 3 दिवस पाऊस पडण्याची शक्यता. हवामान खात्याचा अंदाज. तर दुसरीकडे वातावरण बदलामुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम. सोलापूरमध्ये उष्माघातामुळे 2 जणांचा मृत्यू. दिवसेंदिवस तापमानात वाढ. नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन. परभणीतील 13,771 पीक विमा तक्रारी विमा कंपन्यांकडून रद्द. केवळ 12,000 शेतकऱ्यांच्या तक्रारी ग्राह्य. शेतकऱ्यांचं मोठं नुकसान. भंडारा जिल्ह्यातील गडे गावात 2 ट्रकचा भीषण अपघात. अपघातात 5 जण गंभीर जखमी. जखमींवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू. परभणीत कलाकारांसाठी व्यासपीठ नाही. निधीअभावी नाट्यगृहांचं काम 4 वर्षांपासून रखडलेलं. नाशिकच्या गंगापूर रोडवरील आयसीआयसीआय बँकेत मोठी चोरी. बँकेतील तब्बल 4,92 लाखांचं सोनं चोरीला. सीसीटीव्ही बंद असल्यानं अडचण. गुन्हा दाखल. पोलिसांकडून तपास सुरू. पैठण ते छत्रपती संभाजीनगर रोडवरील पैठणच्या जवळ टेम्पोची दुचाकीला धडक. धडकेत मायलेकाचा दुर्दैवी मृत्यू. अमरावतीच्या परटवाड्यात कलश यात्रेदरम्यान महिलेचा मृत्यू. कलश यात्रेदरम्यान अटी शर्तींचा भंग केल्याप्रकरणी 4 विरुद्ध गुन्हे दाखल. वाशिम जिल्ह्यात शेतपाणंद रस्त्याची कामं संथ गतीनं. वेगवेगळ्या टप्प्यात 226 शेतपाणंद रस्त्यांच्या कामांना मंजुरी. मात्र कामं संथ गतीनं सुरू असल्यानं शेतकऱ्यांमध्ये नाराजी. वाशिम जिल्ह्यात पाणंद रस्त्यांची कामं रखडलेली. त्यामुळे प्रवासासाठी शेतकऱ्यांना त्रास सहन करावा लागतोय. वाहतुकीत सुद्धा अडथळा तयार होत आहे.